हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वन्स अगेन वेलकम बॅक टू द गुड वर्ड ऑफ केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात बेसिक म्हणजे केमिस्ट्रीची कुंडली, ऍक्च्युली कार्बनची कुंडली काय आहे ते आपण आज बघणार आहोत. कार्बनमध्ये आपण म्हणतो की अल्केन आहे, अल्कीन आहे, अल्काइन आहे. खूप सोपं आहे, इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. पण क्वेश्चनिंग कशा पद्धतीची होते ते आज तुम्हाला सांगतो. आणि हे लेक्चर जर तुम्ही मिस केलं तर भरपूर काय मिस केलं हे पण लक्षात ठेवा. कारण अल्केन्सला आपण पॅराफिन्स म्हणतो, हे पण सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, अल्किन्सला आपण काय म्हणतो हे सांगितलेले. अल्किन्सला ऑइल फॉर्मिंग म्हणजे ओलिफिन्स म्हणतो. ठीक आहे, आणि अल्काइन्सला ऍसिटायझिंग. हे नाव अल्टरनेटिव्ह लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यावरती क्वेश्चन राहते. आणि याच्यावरती पुढचाही आणखीन क्वेश्चन कसा क्रिएट करता येतोय की आपल्याला एवढं तर माहिती आहे कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड्स असतात अल्केन्स मध्ये. ठीक आहे, आणि हायब्रिडायझेशन विचारलं तर sp3 हायब्रिडायझेशन आहे. आणि कसं कॅल्क्युलेट करतो आपण, जर सिंगल बॉन्ड्स न पिरियड असेल कार्बन, आपला कार्बनची व्हॅलेन्सी 4 येते, तरी कशी आली आहे हे आपण इथं पाहूया थोडं. या ठिकाणी कार्बनची कुंडली काढते वेळी जर मी लक्षात घेतलं की झेड काय असतो, ऍटॉमिक नंबर ऑफ कार्बन, जो की एक 6 आहे. मग 6 ला मेन्शन करतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4 असं मेन्शन करतो. मग 1s2 2s2 2p2 या पद्धतीमध्ये आपण ही अरेंजमेंट करत असतो. मग बाहेरच्या साईडला जे काय तुमच्या ह्या ठिकाणी आउटर मोस्ट सेल दिसते, ठीक आहे, याच्यामध्ये 2 आणि 2 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर आणखीन 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. याचा अर्थ तो काय करतो, धड शेअर करायचा पण प्रयत्न करत नाही, धड गेन करायचा पण प्रयत्न करत नाही, लूज करायचा प्रयत्न करत नाही, तो शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. काय म्हणतो मी, हे जे काय 4 इलेक्ट्रॉन्स आहेत ते लूज पण करणार नाहीये आणि गेन पण करायचा प्रयत्न करणार नाही, तो डायरेक्टली शेअर करायचा प्रयत्न करतो. मग शेअर केल्यावरती काय होणार आहे, हे 4 त्या ठिकाणून बाहेरच्या 4 कडून इलेक्ट्रॉन्स घेणार आहेत. मग हायड्रोजनचे 4 इलेक्ट्रॉन्स इथं आले, सपोज हा 1 2 3, इकडचे 3 आणि इकडचे 1 4. अशा पद्धतीने हे 4 इलेक्ट्रॉन्स आले की कार्बन स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन्स सेंड करतोय. आणि या ठिकाणी काय केलं जातंय, एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची संकल्पना लागू होते. आणि 2 इलेक्ट्रॉनची संकल्पना लागू झाली की अशा पद्धतीने हे बॉन्ड्स तयार केले जातात. म्हणून आपण म्हणतो हे जे काही 4 सिग्मा बॉन्ड्स आहेत, हे 4 सिग्मा बॉन्ड्स पैकी एक S कॅरेक्टर असेल, 3 P कॅरेक्टर असेल, ते फक्त आणि फक्त सिग्मा बाबतीत लागू करायचं आहे. ठीक आहे, मग तुम्हाला याच्याही पुढे ऍडव्हान्स क्वेश्चन कशी केली जाऊ शकते की बाबा अल्केन्स मध्ये पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर काय, मग कसं काढायचं. इथे बघा 3 P कॅरेक्टर आहेत, एक S कॅरेक्टर आहे, 3 आणि 1 4. जर मी म्हणलं 100 ला 4 ने डिवाइड करा, 25% एकाचा पार्ट येतो. मग S कॅरेक्टरला जर बघितलं तर 25% असेल आणि P कॅरेक्टर 3 आहेत म्हणजे 25 ते 75. अशा पद्धतीने P चं पर्सेंटेज 75% आहे. मग जर क्वेश्चनिंग झाली तर अशा पद्धतीने आणखीन एक क्वेश्चन कसा क्रिएट करता येतोय की पॅराफिन्स कन्सिस्ट ऑफ हाऊ मच पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर. तर सांगायचं 25% किंवा हाऊ मच पर्सेंटेज ऑफ P कॅरेक्टर म्हणलं तरी पण 75%. पण तुला पॅराफिन्स पण माहिती पाहिजे कोणामध्ये नाही, अल्केन्सलाच पॅराफिन्स म्हणतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचं मेन मोस्ट संकल्पना अशी येते की 4 सिग्मा बॉन्ड जे तुम्ही सांगताय, 4 चा अर्थ असतो 4 मीन्स टेट्रा. ठीक आहे, हेड्रल मीन्स हेड. हा जो काही कार्बनचा हेड आहे तो 4 साइड बॉन्ड फॉर्मेशन मध्ये भाग घेतोय, म्हणून म्हणलं टेट्राहेड्रल. ठीक आहे, टेट्राहेड्रल. आणि मग बॉन्ड अँगल कॅल्क्युलेट करायच्या टायमाला मग तुम्ही बॉन्ड अँगल बघा, याच्यामध्ये बॉन्ड अँगल किती असणार आहे, या स्पीसीज मध्ये जर चेकआउट केलं तर 109 डिग्री टू 8 मिनिट. आपण काय म्हणतो, आपल्याकडे दिशा किती आहेत रे, 4, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. ठीक आहे, मग या 4 दिशामध्ये आपण काय करतो, घरी जर सपोज एखादा ब्राह्मण वगैरे आला तर त्याला दक्षिणा देतो. किती रुपये देतो, 109 रुपये देतो, कारण शुभ आकडा म्हणतो. ठीक आहे, मग अशा पद्धतीने पण लक्षात राहते 109 डिग्री टू 8 मिनिट. हे मिनिट आहे, हे डिग्री आहे, हे मिनिट आहे. त्यानंतर सेकंद असतं, ते स्लॅश स्लॅशने मेन्शन केलं जातं. ठीक आहे, मग आता कॅल्क्युलेट करा बरं, तर सिग्मा टोटली किती आहेत. जर या 2 कार्बन मध्ये सिग्मा कॅल्क्युलेट करायला गेला तर हे 3 आणि 1 4, 5 6 7, मग 7 सिग्मा बॉन्ड याच्यामध्ये आहेत. जर सपोज असं एखादं एक्झाम्पल दिलं तुम्हाला, म्हणले कॅल्क्युलेट करा सिग्मा बॉन्ड्स, तर काही नाही, डोळे झाकायचे, मस्तपैकी बघायचे व्यवस्थित, डोळे झाकून उघडून एकदा, किंवा सर सिंगल बॉन्ड असतील तर सिग्मा येणार, बाकी काय अडचण येणार नाहीये. त्यानंतर जर पाय कॅल्क्युलेट केला तर डबल बॉन्ड नाहीये म्हणून पाय पण या ठिकाणी येणार नाही, 0 पाय बॉन्ड्स असतील. ठीक आहे, सिग्मा बॉन्ड असं मेन्शन करतात, पाय बॉन्ड असं मेन्शन करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची संकल्पना की बॉन्ड अँगल जास्त कोणामध्ये, तर अल्केन्स मध्ये बॉन्ड अँगल जास्त असतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे,
म्हणजे अल्केन्स मध्ये बघायला गेलं तर बॉन्ड अँगल हा जास्त असतोय, त्यानंतर अल्केन्स मध्ये कमी होतोय, पुन्हा अल्केन्स मध्ये कमी होतोय. ठीक आहे. मग बॉन्ड अँगल बघायला गेलं तर काय 1.54 अँगस्ट्रॉम हा त्याचा बॉन्ड अँगल आहे अल्केन्सचा. हे पण लक्षात ठेवा 1.54 अँगस्ट्रॉम. पाठ करायचं नाहीये, सगळं डोक्यात घालतो. ठीक आहे. मग याच्याबद्दल काय काय बघितलं आपण. अल्केन्सला पॅराफिन्स म्हणतात, एक पॉइंट कव्हर झाला. दुसरं की हायब्रिडायझेशन काय आहे तर sp3 हायब्रिडायझेशन आहे. कसं, कारण सगळे सिग्मा बॉन्ड्स आहेत, सगळे सिंगल बॉन्ड कनेक्ट आहेत, म्हणून 4 सिग्मा असतात, एक कार्बन 4 सिग्मा, या पद्धतीत लक्षात ठेवलं. जॉमेट्री म्हणलं तर टेट्राहेड्रल आहे, टेट्रा मीन्स 4, 4 वर लक्षात राहिलं, 4 दिशा असतात. आणि आपल्याकडे माहिती आहे ब्राह्मणाला तर आपण किती रुपये देतो म्हणायचं, 109 रुपये देतो म्हणायचं, 109 डिग्री टू 8 मिनिट. ठीक आहे. आणि जर लोन पेअर वगैरे येत असेल, लोन पेअरची संकल्पना डिटेल मध्ये सांगतो, तर पूर्वी फक्त एक लक्षात घ्या की लोन पेअर जर आली सपोज तर म्हणायचं 107 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे असतं ना आपल्याकडे काय की 8 वाजता जर ॲक्युरेट महापूजेचा टाइम झाला असेल आणि ब्राह्मण जर घरी आला तर आपण काय म्हणतो, सहज त्यांना 8 वाजता आले आणि त्यांनी सुरुवात केली, मग त्यांना 109 रुपये देण्यात काही हरकत नाही. पण जर सपोज त्यांनी लेट केला, 8 वाजून 10 मिनिटाला आले सपोज किंवा 9 मिनिटाला आले, तर आपण काय करतो, पप्पा त्यांना 2 रुपये कमी द्या म्हणायचं. पप्पा त्यांना 2 रुपये कमी द्या म्हणजे काय, 109 वरून 107 वर केलं म्हणायचं. ते का, कारण त्यांनी थोडं लेट केलेलं आहे. म्हणजे लोन पेअर जर आली तर 107 डिग्री हा बॉन्ड अँगल आहे जवळपास, लक्षात ठेवा. याच्यामध्ये पण थोडं कमी येईल, कारण लोन पेअर आलं की कमीच होतं म्हणायचं, लेट आलं की कमी होतं म्हणायचं बॉन्ड अँगल, हे लक्षात ठेवा. सिग्मा पण कॅल्क्युलेट करता येतोय, पाय बॉन्ड पण कॅल्क्युलेट करता येतोय. राहतं तुमची बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ बघितलं तर अल्केन्स मध्ये जास्त असते ऍज कम्पेअर टू अल्किन, ऍज कम्पेअर टू अल्काइन. हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. मग ती किती आहे तर 1.54. आपण बघा ना की 1 ला 1 लक्षात ठेवू, लिहिलो सर. ठीक आहे. पुढे पॉइंट मेन्शन कर. आणि या 9 ला कसं डिवाइड करता येईल, 9 ला 5 आणि 4 मध्ये डिवाइड करता येईल. 5 आणि 4 9. अशा पद्धतीने हा बॉन्ड अँगल पण लक्षात राहील. मग अल्केन्सची पूर्ण कुंडली इथं मांडलेली. आता येईल अल्किन्स बाबतीत. अल्किन्सला ओलिफिन्स म्हणतात. मग कधी कधी तुला असा पण क्वेश्चन क्रिएट केला जाते की ओलिफिन्स मध्ये पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर काय. ओलिफिन्स म्हणजेच अल्किन, आणि अल्किन मध्ये चेकआउट केलंस तर पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर कसं कॅल्क्युलेट करणार आहेस तू, तुला माहिती आहे डबल बॉन्ड मीन्स sp2 हायब्रिडायझेशन. 2 + 1 याला म्हणायचं 3. मग 100 ला जर 3 ने डिवाइड केलं तर जवळपास तुझं उत्तर येते 33.33%. मग पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर इन अल्किन्स किंवा इन ओलिफिन्स जर विचारलं तर एस कॅरेक्टर अल्किन्स मध्ये असणार आहे 33.33%. आणि पी कॅरेक्टर जर कॅल्क्युलेट केलं तर ते येते जवळपास 66.66%. कारण हे 2 वेळेस आहेत ना, म्हणून आपण 100 मध्ये डिवाइड केलं. ठीक आहे. मग आता राहिलं काय लक्षात तुझ्या की सर मग हे sp2 जे येते ते कसं आलं, ते एकदा डबल सांगा की आम्हाला. डबल सांगतो बघ. इथं आपल्याला एक माहिती, एक सिग्मा असेल डबल बॉन्ड मध्ये तर एक पाय असतो, आणि पाय बॉन्ड हा वीक बॉन्ड असतो जो की रिएक्शन मध्ये भाग घेतोय. ठीक आहे. मग आपण काय विचार करतो, मग हा जर सपोज मी सिग्मा म्हणलं तर हा काय असेल पाय. मग हा एक सिग्मा, हा दुसरा सिग्मा, हा तिसरा सिग्मा. मग जर म्हणलं रिएक्शन मध्ये 3 सिग्मा भाग घेत असतील तर तुम्ही काय म्हणणार आहेत सर, 3 सिग्मा म्हणजे 1 एस कॅरेक्टर आणि 2 पी कॅरेक्टर. अशा पद्धतीने पण कॅल्क्युलेट करता येते, किंवा डबल बॉन्ड आला तर डायरेक्टली sp2 म्हणायचं. अशा पद्धतीने पण लक्षात ठेवता येते. पर्सेंटेज ऑफ एस आणि पी कॅरेक्टर पण आपण काढलं. अल्किन्सला ओलिफिन्स म्हणतात, हे पण बघितलेलं आहे. त्यानंतर आता 2 आणि 1 3 असेल तर आपण काय म्हणणार, जॉमेट्री 3 साठी ट्राय वर लक्षात ठेव, ट्रायगोनल प्लेनर. बघ ना, हे प्लेन सारखं स्ट्रक्चर तयार होते, ट्रायगोनल प्लेनर. इथं पण कॅल्क्युलेट केलं तर अशा पद्धतीने म्हणजे प्लेनर, एक प्लेन स्ट्रक्चर. ठीक आहे. ट्रायगोनल प्लेनर, ट्राय वरून लक्षात राहते ट्रायगोनल प्लेनर. मग जर तुला मी विचारलं सपोज की बॉन्ड अँगल काय आहे, मग बॉन्ड अँगल या दोन्ही मध्ये चेकआउट केला 2-3 मध्ये, तर तुझ्या लक्षात आलं पाहिजे की बाबा एक सर्कल असतं, त्या सर्कल मध्ये जर 360 डिग्री सेंटीग्रेड ना, जर सपोज आपण 360 डिग्री ना जर म्हणलो, सर्कलचा जो काय अँगल आहे टोटल तो 360 असतो, त्याला जर 3 ने डिवाइड केलं तर किती लक्षात येईल तुला, 120 येतं सर. मग काय करायची गरज आहे का तुला, काहीच करायची गरज नाही. डायरेक्टली तुझ्या लक्षात राहते 120 डिग्री इज अ बॉन्ड अँगल विच इज फॉर्मड इन अल्किन्स. अल्किन्स मध्ये असतोय, लक्षातच ठेवायचं. कसं केलं, सर्कल आहे, सर्कलला 3 ने डिवाइड कर,
2 + 1 3 ने डिवाइड कर, तुझ्या लक्षात येईल 120 डिग्री. ठीक आहे. आणि सिग्मा बॉन्ड कॅल्क्युलेट केले तर किती आहेत? 1 2 3 4 5 हा एक पाय आहे. मग 5 सिग्मा 1 पाय या स्पीसीज मध्ये कॅल्क्युलेट करा म्हणलं तर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर येतोय आता इथं 5 4 आहे. मग इथं घेताना काय करायचं तुला? हे 4 ला 4 ॲज इट इज, फक्त 5 मधून काय करायचं तुला आता 2 वजा करायचे. 5 मधून 2 गेलं तर 3 म्हणजे 1.34. किंवा असंही लक्षात ठेवू शकतोस तू की 2 आणि 1 3 आहे म्हणून 3 पण. ठीक आहे, जसं लक्षात ठेव तसं ठेव. पण अल्केन्सचा जो काय बॉन्ड अँगल आहे तो कमी असतो ॲज कम्पेअर टू अल्केन्स, लक्षात घ्या. त्यानंतर आलं तुझं अल्काइन्स बाबतीत. मग अल्काइन्स बाबतीत काय असेल? अल्काइन्स म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. मग हा जो काही ट्रिपल बॉन्ड येतोय तो ट्रिपल बॉन्ड इकडे एक सिंगल बॉन्ड अशा पद्धतीने मेन्शन केला गेलेला आहे. मग बघायला गेलं तर किती सिग्मा आहेत कॅल्क्युलेट करा म्हणलं तर, आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये माहिती आहे की काय असतात रे? 2 पाय असतात आणि एक सिग्मा असतो. मग सपोज मी म्हणलं हा सिग्मा आहे तर वरचा पाय खालचा पाय. मग किती दिसायलेत तुला सिग्मा? चेकआउट कर. सर मला 2च सिग्मा दिसायलेत, हा एक सिग्मा हा एक सिग्मा या कार्बन बाबतीत. या कार्बन बाबतीत बघितलं तर हा एक सिग्मा हा एक सिग्मा, 2च सिग्मा दिसायलेत सर. 2 सिग्मा जर येत असतील तुझ्याकडं तर तू काय म्हणणार? मग एक सिग्मा एस साठी एक सिग्मा पी साठी, एस आणि पी मध्ये अशा पद्धतीने मेन्शन केले गेले. सिग्मा वरने कॅल्क्युलेट करायचं. 2 सिग्मा आले 1 एस 1 पी, 3 सिग्मा आले 1 एस 2 पी, आणि जर 4 सिग्मा आले तर 1 एस 3 पी. अशा पद्धतीने हे तुला काढता येईल. त्यानंतर बघायला गेलं तर जॉमेट्री कशी येईल? आता बघ ना, 1 एस असेल दुसरं पी असेल तर लिनियर जॉमेट्री, सरळ सरळ जॉमेट्री. म्हणजे तुझे पण विचार सेम माझे पण विचार सेम, दोघं समांतर असतो तरच आपण पुढे जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे काय? लिनियर जॉमेट्री अशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल. मग बॉन्ड अँगल बघा बरं. बॉन्ड अँगल मध्ये हे 2 ने डिवाइड कर. मग 360 ला जर 2 ने डिवाइड केलंस तर काय लक्षात येते तुला? 180 डिग्री येते सर. मग 180 डिग्री इज अ बॉन्ड अँगल विच इज फॉर्म्ड इन अल्काइन्स किंवा ऍसिटाइलिन. ठीक आहे. आता सिग्मा बॉन्ड कॅल्क्युलेट कर बरं. हा एक सिग्मा हा दुसरा सिग्मा हा तिसरा सिग्मा, या पर्टिक्युलर स्पेसिस मध्ये 3 सिग्मा, आणि पाय कॅल्क्युलेट केले तर 2 पाय, आणि बॉन्ड अँगल कॅल्क्युलेट केला तर किती येणार आहे? 1.20. हे 2 वर लक्षात ठेव. हे 2 सिग्मा वरून 2 इथं टाक, असं पण लक्षात ठेवू शकतोस. 1.20 angstrom unit which is a bond angle formed in alkyne. आणि या 3 वर लक्षात ठेवू शकतोस तू. 3 सिग्मा वरून पण लक्षात ठेवू शकतो 1.34. ठीक आहे. मग इकडे घेताना काय 5 आणि 4 9 अशा पद्धतीने लक्षात येईल. 5 आणि 4 9 1.54. हे बॉन्ड अँगल खूप कामाला येणार आहेत. ज्यावेळेस तुमची जीवस स्टार्ट होईल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल, आता कळणार नाही. म्हणून आतापासून ह्या सगळ्या गोष्टी परफेक्ट पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे अल्केन्स मध्ये पॅराफिन्स, अल्केन्स, ओलिफिन्स, अल्काइन्स मध्ये, आता अल्काइन्स मध्ये पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर म्हणलं तर किती रे? मग सर मी चेकआउट केलो सर हे 2च दिसायला लागले. ठीक आहे. मग 2 असेल तर 100 ला 2 ने डिवाइड कर, किती येते सर? 50-50. मग पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर 50% आणि पर्सेंटेज ऑफ पी कॅरेक्टर पण 50% येईल. मग जर कधी विचारलं ऍसिटाइलिन मध्ये किंवा अल्काइन्स मध्ये तर 50-50 एसपी. इथं बघितलं 33.33% यस आणि पी 66.66%. मग हे अल्केन्स किंवा हे ओलिफिन्स मध्ये आहे. हे अल्केन्स किंवा हे पॅराफिन्स मध्ये यस 25% आणि पी असेल 75%. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. पाठ करायची गरज नाहीये. आपण काय केलं? अल्केन्स घेतलं, पॅराफिन्स म्हटलो, 4 सिग्मा बॉन्ड्स आहेत. 4 सिग्मा बॉन्ड असेल तर 1 एस 3 पी. एस कॅरेक्टर कॅल्क्युलेट केलं, पी कॅरेक्टर कॅल्क्युलेट केलं. एस असेल 25, पी असेल 75. ठीक आहे. पाठ केलंच नाहीये मी. मग आपण घरी असेल तर सिंपल आपण काय करतो? शुद्ध त्या ठिकाणी बामण वगैरे आला आपण काय म्हणतो? या मस्तपैकी बसा, 109 डिग्री घ्या, 28 मिनिट घ्या. ठीक आहे. आणि जर त्यांनी लेट केला तर काय 2 पेर आली तर म्हणायचं 107 डिग्री. हे लक्षात ठेवा, 2 न कमी केलं. मग इथं सांगताना काय सांगितलं? 7 सिग्मा या स्पीसीज मध्ये 0 पाय अशा पद्धतीने मेन्शन केले. बॉन्ड अँगल म्हणलं तर कसं लक्षात ठेवतो आपण? त्या 9 वर लक्षात ठेवा 1.54. ठीक आहे. इथं बघितलं तर 1.34. अल्किन्स मध्ये 3 आहेत ना, 3 सिग्मा आहेत म्हणून इथं 2 सिग्मा आहेत म्हणून 1.20. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. हे बॉन्ड अँगल्स पण खूप महत्त्वाचे. जॉमेट्री विचारली तर लक्षात आली पाहिजे, हायब्रिडायझेशन विचारलं लक्षात आलं पाहिजे, बॉन्ड अँगल विचारलं लक्षात आलं पाहिजे. म्हणून हे पॅरलल वे मध्ये जसं सांगितलंय तशा पद्धतीत लक्षात ठेवा. आता मेन संकल्पना काय येते की सर आम्हाला एक गोष्ट कळत नाही. तुम्ही भरपूर वेळेस म्हणतात की
लोन पेअर वगैरे आहे, लोन पेअर रिपेअर करते बॉन्ड पेअरला, बॉन्ड पेअर लोन पेअर काय ते पण संकल्पना दूर करतो. पण तत्पूर्वी जाण्याच्या आधी एक सेंटेन्स नोट डाऊन करा की बॉन्ड अँगल जो असतो तो इन्व्हर्स प्रोपोर्शन मध्ये असतो लोन पेअरच्या. म्हणजे लोन पेअर वाढली किंवा लोन पेअर जर ऍड झाली तर बॉन्ड अँगल कमी होतो. लक्षात घ्या, बॉन्ड अँगल कमी होतो लोन पेअर आल्यामुळे. का? कारण लोन पेअर ही कधीही रिपेल करते बॉन्ड पेअरला. एक वाक्य लिहूनच ठेवायचं, लोन पेअर रिपेल करते बॉन्ड पेअरला, लोन पेअर ही रिपेल करते बॉन्ड पेअरला. मग आधी लोन पेअर काय बॉन्ड पेअर काय ते समजून घ्या. सपोज मी म्हणलं ए आणि बी या दोघांमध्ये बॉन्ड तयार झालाय. ठीक आहे, बी वरती जर मी म्हणलं लोन पेअर येत असेल तर या ए आणि बी मध्ये जो बॉन्ड तयार झालाय या दोन स्पीसीज मध्ये किंवा दोन ऍटम्स मध्ये जो बॉन्ड क्रिएट झालाय, बॉन्ड कधी बनतो? या ए चा इलेक्ट्रॉन आणि या बी चा इलेक्ट्रॉन दोघांनी संबंध साधले की लक्षात येतोय की या ठिकाणी बॉन्ड क्रिएट झालाय. मग हा तयार झालेला जो काही बॉन्ड असेल त्या बॉन्डला आपण म्हणतोय तयार झालेली बॉन्ड पेअर. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी एकत्रित होऊन बॉन्ड पेअर त्या ठिकाणी सादर केलेली आहे. जर सपोज म्हणलं ए वरती लोन पेअर आली, सपोज मग ए वरती लोन पेअर आली तर तुम्हाला एक वाक्य काय सांगितले की लोन पेअर इज ऑलवेज रिपेल्स टू द बॉन्ड पेअर. मग ही काय करते? याला रिपेल करायचं काम करते, धक्का देते, सरक बाजूला म्हणते. ठीक आहे, कारण लोन पेअर म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो, जनरली कम्प्लिटली नसतो. किंवा पर्सेंटेज मध्ये जर कधी विचारलं की असते का, प्रत्येक वेळेस खरं असते का, तर नाही म्हणायचं. काय म्हणतो मी की लोन पेअर म्हणजे निगेटिव्ह, हे जर कधी कुणी म्हणलं तर निगेटिव्ह असतो म्हणायचं. कशामुळे? इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे असतो म्हणायचं. ठीक आहे, हे दोन इलेक्ट्रॉन एकत्रित बोंबलत फिरणारे जर इथे येऊन बसले तर ही झाली तुमची लोन पेअर. मग ही बोंबलत फिरणारे काय करतात? जे बॉन्ड क्रिएट झालेले त्याला धक्का मारायचं काम करतात. जसं की आपल्यामध्ये असतं काय, हे जे चांगले विद्यार्थी असतात त्यांना रिपेल करायचं काम कोण करतं? बाहेरून जे टपोरी पोर असतात ते करतात. मग टपोरी म्हणजे कोण? ही तुझी लोन पेअर. ही लोन पेअर काय टपोरीपणा करते, आवारगी करते. मग ही काय करणार आहे? याला रिपेल करायचं, चांगल्याला बिघडायचं काम करते. ठीक आहे, मग बॉन्ड पेअरला रिपेल करायचं काम करते लोन पेअर. आणि बॉन्ड अँगल लोन पेअर मध्ये कधीच जमलं नाही म्हणायचं. बॉन्ड अँगल लोन पेअर कधीच जमलं नाही. बॉन्ड अँगल हा इन्व्हर्स प्रोपोर्शन मध्ये असतो लोन पेअरच्या. मग कधी कधी काय होतं तुला की सपोज मी म्हणलं वॉटर मॉलिक्यूल H2O, मग लोन पेअर बॉन्ड पेअर मला कळत नाही सर. मग H हे O आणि हा H, हे दोन काय झाले या ठिकाणी? याच्याने O ने बॉन्ड केलाय, O आणि H ने बॉन्ड केलाय, हे दोन्ही पण काय झाले? बॉन्ड केलेत, म्हणून बॉन्ड पेअर. ठीक आहे, मग याला अशा पद्धतीत मेन्शन केलं. पण ऑक्सिजन कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. लोन पेअर कशी कॅल्क्युलेट करतात? ऑक्सिजनला 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करायचे. हा एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन बाबा? 2 इलेक्ट्रॉन. हा एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन झाले? 2 म्हणून 4 इलेक्ट्रॉन. राहिले किती? 4 इलेक्ट्रॉन. आणखीन 4 इलेक्ट्रॉन टाकले तर ऑक्टेट कंप्लीट होतं या ऑक्सिजनचा. मग आपण काय विचार करतो? मग हे 2 इलेक्ट्रॉनचा एक जोडा जो असतो त्याला आपण काय म्हणतो? लोन पेअर म्हणतो. मग ही एक लोन पेअर आली आणि ऑक्सिजनवरती आणखीन एक लोन पेअर आली. मग जर कधी विचारलं की वॉटर मॉलिक्यूल मध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्याकडे किती लोन पेअर्स आहेत, आता कसं कॅल्क्युलेट केलं? ऑक्टेट कंप्लीट करायचं आधी, त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करायचं. हे 2 बॉन्ड मध्ये 4 इलेक्ट्रॉन. मग जर आणखीन ऑक्सिजनला किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 4 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग 4 इलेक्ट्रॉन कसे येणार आहे? 2-2च्या फॉर्म मध्ये. मग 2 लोन पेअर येणार. मग या लोन पेअर काय करतात? या बॉन्ड पेअरला रिपेल करायचं काम करतात. ठीक आहे, म्हणून ही जी संकल्पना येते की बॉन्ड पेअर लोन पेअर काय आहे? बॉन्ड पेअर मीन्स काय की ए आणि बी न बॉन्ड फॉर्मेशन मध्ये जो भाग घेतलेली इलेक्ट्रॉन्सनं त्याला आपण बॉन्ड पेअर म्हणतो. लोन पेअर काय? लोन पेअर म्हणजे जे राहिलेले इलेक्ट्रॉन्स आहेत सिंगल जे की भटकत होते ते एकत्रित आणून आपण सर्क्युलर त्यामध्ये मेन्शन केले, इथं पण मेन्शन केलं. याचाच अर्थ असा असतो की तो निगेटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे, तर येईल त्यावेळेस सांगतो. सध्याचं हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या आणि ही वाक्य नोट डाऊन करून ठेवा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.